माणसाचा जन्म कशासाठी हे माणसालाच कळलेलं नाही. हे आतापर्यंत आपण जर आपलं आयुष्य जर तपासलं तर आपल्याला असं दिसून येईल की माणूस जन्माला येतो, पण आपण जन्माला का येतो हे त्याला ठाऊक नाही. म्हणून आपण हा विषय या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे की माणसाचा जन्म कशासाठी. थोडक्यात त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे की माणसाचा जन्म फक्त एवढ्याचसाठी आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा जो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला पाहिजे. आणि म्हणून माणसाचा जन्म यासाठी आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे असा की प्रत्यक्षामध्ये आपण काय करतो हे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपण आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याच्या ऐवजी आपण लोकांना दुःख देत देत आपण स्वतःही दुःख भोगतो. ही आपली वस्तुस्थिती आहे, प्रत्यक्ष परिस्थिती आहे. आणि आपण जन्माला आलो त्याचा हेतू वेगळा आहे. हे जर आपण पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की आपलं हे सगळं जे जीवन चाललेलं आहे हे उलट दिशेने चाललेलं आहे. ज्या व्यवस्थित रीतीने जे चालायला पाहिजे, योग्य दिशेने चालायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपलं जीवन उलट दिशेने चाललेलं आहे. म्हणून जीवनविद्येने याच्यावर शोध लावला की असं का घडतं, की माणसाच्या जीवनामध्ये हे असं का घडतं. आणि त्याचा शोध लावल्यानंतर आमच्या अशा ध्यानात आलं की त्याचं एकच कारण आहे, एकमेव कारण. एकमेव हा शब्द जरा अंडरलाईन करायचा. एकमेव एकमेव कारण काय आहे? शहाणपणाचा अभाव हे एकमेव कारण आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही कुठल्याही राष्ट्रात समाजात जा, कुठेही जा, जगामध्ये जिथे जिथे दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला दुःख आलं तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की इतिहासकालापासून ते आजतागायत जेव्हा जेव्हा दुःख नावाची गोष्ट निर्माण झाली तेव्हा तेव्हा त्याचं एकमेव कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव हे होतं, आज आहे आणि पुढे असणार आहे. आणि म्हणून शहाणपणाचा अभाव हे सर्व दुःखाचं कारण आहे, एकमेव कारण आहे. ही गोष्ट एकदा आपण ध्यानात आली की मग शहाणपण कशाला म्हणतात हा प्रश्न निर्माण होईल. शहाणपण हाच नारायण, शहाणपण हाच सत्यनारायण, हे जीवनविद्येने ठासून सांगितलेलं आहे. की तुम्ही हे जेव्हा म्हणता शहाणपण शहाणपण, तेव्हा शहाणपण म्हणजेच नारायण, शहाणपण म्हणजेच सत्यनारायण, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा नारायण, हा सत्यनारायण, हे शहाणपण जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्या जीवनामध्ये सुखच सुख निर्माण होईल. सुखाचा सागर म्हणजे आपल्या जीवनाचं अंग होऊन बसेल. सुखाचं आगर हे आपल्या जीवनाचं अंग होऊन बसेल, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आता प्रश्न निर्माण होतो, शहाणपण कशामध्ये आहे? शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यास शहाणपण आहे, हे प्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. की शहाणपण कशात आहे? शुभ नियती निर्माण करण्यात. आता नियती म्हटल्यानंतर शुभ नियती आणि अशुभ नियती हे दोन भाग निर्माण होतात. तर जी शुभ नियती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते ती शुभ नियती, आणि जी नियती आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते ती अशुभ नियती. म्हणून आपण शुभ नियती निर्माण कशी करायची ह्याच्या पाठीमागे असलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने एवढी एकच काळजी घ्यायची की आपल्या जीवनामध्ये आपण शुभ नियती निर्माण करतोय का अशुभ नियती निर्माण करतो. आणि शुभ नियती निर्माण करण्याचा प्रोसेस काय, प्रक्रिया काय, तर आपण आपल्याच कर्मातून, आपण आपल्याच कृतीतून, आपण ज्या ॲक्शन्स करतो त्या ॲक्शन्समधून, कृतीमधून, कर्मामधून आपण आपली नियती निर्माण करीत असतो. आता आपण जे ॲक्शन्स म्हणजे कर्म करतो ते 3 प्रकारचं असतं. जसं दत्ताला 3 तोंडं आहेत, त्रिमुखी दत्त असं आपण म्हणतो, तसं कर्माला 3 तोंडं आहेत, विचार, उच्चार, आचार.
हे विचार, उच्चार आणि आचार ही जी 3 तोंड आहेत कर्माची, ते एकच कर्म एकच. पण एक त्याचं मुख म्हणजे विचार, दुसरं मुख म्हणजे उच्चार, तिसरं मुख म्हणजे आचार. आणि म्हणून विचार, उच्चार आणि आचार हे आपण सतत करत असतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस विचार, उच्चार, आचार करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत विचार, उच्चार आणि आचार हे आपण करत असतो. आणि ह्याच्यातून नियती निर्माण होत असते. म्हणून नियतीची मी व्याख्या केली की निसर्ग नियमांना आपण आपल्या कर्मांच्या द्वारे गती देतो, तेव्हा त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात. नियतीची व्याख्या जर आपण नीट लक्षामध्ये घेतली तर आपल्या ध्यानामध्ये येईल की आपण जी नियती निर्माण करतो ती निसर्गाच्या नियमांना गती देऊन करतो. म्हणून निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याला इंग्लिशमध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर असं मी म्हणतो की आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय, निसर्गाचे नियम आहेत. पण लोकांचा आज काय समज झालेला आहे की परमेश्वराची कृपा होणं, परमेश्वराचा कोप टाळणं, ह्या गोष्टीला लोकांनी महत्त्व दिलेलं आहे. पण जीवनविद्या महत्त्व देते ना, ते परमेश्वराच्या कृपेला आणि कोपेला महत्त्व देत नाही. तर जीवनविद्या महत्त्व देतं ते निसर्ग नियमांना. कारण जीवनविद्येने एक सिद्धांतच मांडलेला आहे की परमेश्वर मानवी जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही, कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, कुठल्याही प्रकारे लुडबुड करत नाही. हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून माणूस हा करत असतो आणि भोगत असतो. काय भोगायचं, चांगलं भोगायचं का वाईट भोगायचं, हे माणसाने ठरवायचं असतं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे की आपली नियती आपण निर्माण करतो आणि त्याला कारण निसर्गाचे नियम असतात. इथे परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, आपण लक्षात ठेवायचं. आपण एखादी ॲक्शन केली, नुसता विचार जरी आपण केला ना तरीसुद्धा निसर्गाच्या नियमाला गती मिळते आणि त्यातून आपली नियती निर्माण होते. आपण उच्चार केला तर निसर्गाच्या नियमाला गती मिळते आणि त्याच्यातून आपली नियती निर्माण होते. आणि आपण जो आचार करतो त्याच्यातून निसर्गाच्या नियमांना गती मिळते आणि आपली नियती निर्माण होते. आणि म्हणून शुभ नियती का अशुभ नियती निर्माण करायची हे आपण ठरवायचं असतं, देवाने नव्हे, दैवाने नव्हे. हे आपण ठरवायचं असतं आणि त्याप्रमाणे आपण करायचं असतं. हे जेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल तेव्हा जीवनविद्येचा सिद्धांत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून शुभनियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सेस इज लाईफ. हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्याला जर सुख पाहिजे असेल शुभनियती निर्माण केली पाहिजे, दुःख पाहिजे असेल तर अशुभ नियती निर्माण आपण करतोच आहोत. करायला पाहिजे म्हणण्याचं कारण नाही, ते आपण करूनच राहिलेलो आहोत. आणि म्हणून आपल्या वाट्याला दुःख येऊन राहिलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे तुकाराम महाराजांनी 300 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की माणसाच्या वाट्याला सुख किती जवा एवढं, दुःख किती पर्वता एवढं, सुख किती कणभर, दुःख किती मणभर. हे तुकाराम महाराजांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे आणि आपण ते अनुभवत असतो. हे का आपण अनुभवतो याचं एकच कारण, शहाणपणाचा अभाव. आणि शहाणपणाचा अभाव म्हणजे काय, तर आपण अशुभ नियती निर्माण करण्यामध्ये पटाईत आहोत आणि सराईत आहोत. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पटाईत आहोत आणि सराईत आहोत. म्हणजे आपल्याला आपण अशुभ नियती निर्माण करून राहिलेलो आहोत हेही आपल्याला कळत नाही, इतके आपण सराईत आहोत आणि पटाईत आहोत. आणि जेव्हा वाट्याला दुःख येतं तेव्हा आम्ही देवाला दोष देतो, आम्ही दैवाला दोष देतो, आम्ही प्रार्थनाला दोष देतो, आम्ही नशिबाला दोष देतो. हे सगळं आपण जे करतो ना ह्याच्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून आपण कर्म करताना, आपण कृती करताना, आपण ॲक्शन करताना
ती चांगली आहे का वाईट आहे याचा प्रथम विचार केला पाहिजे. कारण तुम्ही जी ॲक्शन कराल त्याची रिॲक्शन होणार आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. तुम्ही जी ॲक्शन कराल म्हणजे कृती कराल त्याचा प्रतिसाद, त्याची प्रतिक्रिया होणार आहे, होते. तो निसर्गाचा नियम आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून हा निसर्गाचा नियम लक्षामध्ये घेऊन आपण कृती करतानाच त्याचा परिणाम काय आहे ते लक्षामध्ये घेऊन जेव्हा आपण कृती करतो त्यावेळेला आपण सावध असतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.